सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुढीपाडवा येत आहे. गुढीपाडवा आहे 30 तारखेला रविवारी आणि 31 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. तर गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र चालू होते. तर आपल्या केंद्रामध्ये सामूहिक सेवा, दुर्गा सप्तशतीचे पाठ या 9 दिवसात केले जातात. आता यावर्षी ही नवरात्र आहे ती 8च दिवसांची आहे, कारण की 2 तिथी एकत्र आलेल्या आहेत, द्वितीया आणि तृतीया अशी. त्यामुळे चैत्र नवरात्र ते रामनवमीपर्यंत हे नवरात्र साजरं केलं जातं. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र साजरं केलं जातं अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र साजरी केलं जातं. आता ज्यांच्या घरात घटस्थापना केली जाते त्यांनी घटस्थापना करावी आणि ज्यांच्या घरात घटस्थापना केली जात नाही त्यांनी आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे. म्हणजे तुमची कुळदेवी 3.5 शक्तिपीठापैकी कोणतीही असो तर तुम्ही त्या कुळदेवीची सेवा या 9 दिवसात करायची आहे. त्यामध्ये येतं ते दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण. मग तुम्ही संकल्पयुक्त 14 पाठ, 7 पाठ, 9 पाठ यथाशक्ती यथाभक्ती करायचे आहेत. तर आता त्याच संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर बघा, आता ज्यांना एकतर कुळदेवी माहीतच नाही त्यांना मी सांगते की तुमच्या जवळपास आपल्या कुठेही केंद्र असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आणि केंद्रात तुम्हाला तुमची कुळदेवीबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल. तिथे कुळदेवी, कुळदैवत कोणतं आहे ते आपल्याला कळतं. आणि बघा, जेव्हा आपण आपल्या कुळदेवीची सेवा, उपासना करतो तेव्हा आपल्यावर निरनिराळ्या बाधा असतील, व्याधी असतील, संतती बाबतीत काही प्रश्न असतील, विवाहाबाबतीत असतील, तर हे सगळे प्रश्न आपले हळूहळू मार्गी लागतात. शत्रूंचा, आपले हितशत्रू तर खूप असतात, तर हितशत्रूंचा नाश होतो, आर्थिक प्रगती होत राहते, कुटुंबात शांती, आरोग्य लाभतं जेव्हा आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो. त्यामुळे मी अनेकदा सांगते की मंगळवारी असेल, शुक्रवारी असेल, अष्टमीला असेल, आपल्या कुळदेवीची सेवा करा. तर बघा, प्रत्येकच महिलेला जमतं का? तर नाही. प्रत्येकाला, आपण बघा संसारिक माणसं आहोत, आपल्या मागं भरपूर व्याप आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे सगळ्यांना सगळ्या सेवा करणं शक्य आहे का? पण नाही आहे. पण तरीही आपल्या कुळदेवीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा, आपले आई वडील आहेत, ते ज्या पद्धतीने आपल्याला त्यांची ओढ आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांनाही आपल्या लेकरांची ओढ असते कुळदेवीला, कुळदैवतांना, की ते आपले येतील, सेवा करतील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गुरूंची सेवा करणं, पितरांची सेवा करणं, कुळदेवी, कुळदैवतांची सेवा करणं हे अनिवार्यच आहे. आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो तेव्हा आपले अनेक समस्या आपोआप मार्गी लागत असतात. आणि या सेवा करायला तुम्हाला कोणताही खर्च नाही, फक्त तुम्हाला वेळ खर्च करायचा आहे आणि श्रद्धेने, भक्तीने तुम्ही सेवा करायची आहे. तर बघा, चैत्र नवरात्र मी तुम्हाला सांगितलं रविवारी 30 तारखेला चालू होत आहे. गुढीपाडव्या दिवशी ते रामनवमीपर्यंत आहे. रामनवमी येते ते 6 तारखेला, बघा 6 एप्रिलला रामनवमी आहे. तर रामनवमीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर या 9 रात्रीच्या 9 दिवसात तुम्ही काय करू शकता? अखंड दिवा कुळदेवीसाठी लावू शकता. तुमच्या घरात मंगल कलश नसेल, मंगल कलशाची स्थापना करू शकता. श्रीयंत्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणू शकता. त्यानंतर बघा, 64 योगिनी यंत्र आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता. महालक्ष्मीची मूर्ती घरात नसेल, कुळदेवीचा टाक नसेल तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ते करू शकता. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्र चालू होत आहे, त्या दिवसापासून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे यथाशक्ती यथाभक्ती पाठ करायचे आहेत. ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी कमीत कमी एक तरी पाठ करा. आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाला काय नियम आहे तर तुम्हाला बघा, आपण स्वामी चरित्र 3-7 या अध्यायात वाचतो नित्यसेवेमध्ये. अगदी दुर्गा सप्तशती ही आपण त्या पद्धतीने वाचू शकतो. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर याला नियम आणि बंधने आहेत. म्हणजे जसं की साडी नेसूनच हा ग्रंथ महिलांनी वाचायचा असतो. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही. त्याचबरोबर जेवढे दिवस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे, परान्न वर्ज्य आहे, काळं घालणं वर्ज्य आहे. तर हे साधे सोपे नियम आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे जेवण करून हे ग्रंथ वाचायचा नाही व एकाच बैठकीत तुम्हाला एकाच वेळेस हा ग्रंथ एकच वेळ वाचनाची ठेवायची. आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही सकाळी शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करा. रात्री, सायंकाळी वगैरे वाचू नका. सकाळी लवकर उठून वाचन करा. 1.5-2 तास लागतात या ग्रंथ वाचायला. तर या ग्रंथाचे बाकी काहीही नियम नाहीत, पण हा एवढा प्रभावी ग्रंथ आहे की बघा, आपण जेव्हा आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो तेव्हा आपल्या अनेक समस्या मार्गी लागतात. तर आता ग्रंथाची सुरुवात कुठून करायची बऱ्याच सेवेकरांना माहीत आहे, तरीही थोडक्यात सांगते.
तर बघा, दिव्या कवचपासून आपल्याला सुरुवात करायची असते. ते 1 ते 13 अध्यायांचं पठण करायचं आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना यात दिलेली आहे, तर तिथपर्यंत आपल्याला एका बैठकीत वाचन करायचं आहे. बघा, दिव्याप्रत क्षमापन स्तोत्र. त्यानंतर देवीची आरती करू शकता, ग्रंथाला साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, फळाचा नैवेद्य दाखवू शकता. तर या पद्धतीने या नवरात्रीत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे यथाशक्ती पाठ करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगितलं, मंगल कलश स्थापन करू शकता. घटस्थापना होत नसेल तरी काहीही हरकत नाही, तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता. अखंड दिवा कुळदेवीसाठी लावू शकता. दिवा जरी शांत झाला तरी अजिबात घाबरण्याची गरज नाही, काहीही भीती वाटून घ्यायची नाही, पुन्हा दिवा लावून घ्यायचा. तर तुम्हाला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कुळदेवीचा अतिशय आवडता मंत्र जो आहे, नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तर हा नवार्णव मंत्र तुम्हाला जपमाळेवरती म्हणायचा आहे. हे नाही तर सिद्ध कुंजिका स्तोत्र बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तर ते तुम्हाला 9 किंवा 11 वेळा पठण करायचं आहे. ते पठण करण्याचं फळ दुर्गा सप्तशती एवढंच आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे. तरीही ज्यांना खरंच शक्य नाही दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं, तर त्यांनी ते सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर वैभवलक्ष्मीच्या ग्रंथामध्ये बघा, महालक्ष्मी अष्टकम आहे. तर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. खूप लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचं अशी ती सेवा आहे. श्रीयंत्र असेल, तुमच्या घरातील कुळदेवीचा टाक असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा अगदी सुपारी कुळदेवी स्वरूप समजून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता कुंकुमार्चन कसं करायचं हे मी अनेकदा सांगितलेलं आहे. तर कुंकुमार्चनाची सेवा ज्यांना शक्य होईल त्यांनी रुजू करायची आहे. अष्टमीला तरी रुजू करा किंवा या 9 दिवसात दररोज जमलं तर एकदा तरी श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन तुम्हाला कुळदेवीच्या टाकावर, फोटोवर, जे काही तुमच्या घरात असेल त्याच्यावरती तुम्हाला करायचं आहे. आता ज्यांच्यात घटस्थापना वगैरे होत नाही त्यांनी छानपैकी देवासमोर बसायचं. काहीही वेगळी मांडणी वगैरे काहीच नाही आहे. पाठ घ्यायचा, पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं, ग्रंथ ठेवायचा व एका बैठकीत छान असं वाचन करून घ्यायचं. बाकी कोणतेच नियम नाहीत. आणि दुर्गा सप्तशती हा तेवढाच दिव्य प्रभावी ग्रंथ आहे. संकल्पयुक्त याची जर सेवा केली तर अनुभव हा येतोच. माझा स्वतःचा अनुभव आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तुम्ही संकल्पयुक्त पाठ नियमबद्ध करून पहा. तुम्हाला हवे ती मनातील इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही दुर्गा सप्तशती ग्रंथात आहे. तर आता त्याचबरोबर बघा, ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र हे आहे, तर हे रामनवमी किंवा राम नवरात्र सुद्धा म्हटलं जातं. तर गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामरक्षेचं दररोज एकदा तरी पठण करा. आपल्या मुलांकडून पठण करून घ्या. बघा, रामरक्षा हे अतिशय प्रभावी आहे. कोण रात्रीचं भीत असेल, घाबरत असतील, तुमची मुलं दचकून उठत असतील, मुलं अगदी ढहतला ढ मुलगा सुद्धा हुशार करण्याची ताकद ही रामरक्षा मध्ये आहे. रामरक्षेतील बघा, आपदाम अपहर्तार दातार सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम. हा मंत्र अतिशय प्रभावी आहे आणि हा मंत्र मुलांकडून 11 वेळा दररोज म्हणून घ्यावा. त्याचबरोबर या 9 दिवसात तुमच्या मुलाकडून रामरक्षेचं श्रवण करून घ्या. म्हणण्यासारखे असतील तर पठण करून घ्या. श्रीरामांचं नाम जप करायला सांगा. आणि रामरक्षा सिद्ध कशी करावी तर याचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. सगळी माहिती सांगितली एका व्हिडिओमध्ये की. तर रामरक्षा सुद्धा तुम्हाला या 9 दिवसात पठण करायची आहे. रामरक्षेला कोणतंच बंधन नाही. तुम्ही सकाळी म्हणू शकता, सायंकाळी म्हणू शकता, पण रामरक्षा पठण करायची आहे. गर्भवती महिलांसाठी तर रामरक्षा ही खूप प्रभावी आहे. आपल्या गर्भाचं संरक्षण होण्यासाठी, वाढ व्यवस्थित होण्यासाठी, बुद्धिमत्तेसाठी रामरक्षा पोटावरती हात ठेवून अवश्य म्हणावे किंवा कमीत कमी श्रवण तरी करावे. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.